व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, बोले तैसा चाले त्याची वंदारी पाऊले असं म्हटलं जातं आपल्याकडे. अशा उक्ती आहेत. अनेक अभंगांमधून सुद्धा या संदर्भामध्ये या अनुषंगाने अनेक उक्ती लिहिल्या गेलेल्या आहेत, अनेक चरण लिहिले गेलेले, श्रुती लिहिल्या गेलेल्या आहेत. पण खरंच लोक असे वागतात का? त्यातल्या त्यात राजकारणी खरंच असं वागतात का की जे बोलतात ते करून दाखवतात म्हणून? अजिबातच नाही. म्हणजे बघा ना, आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर शरद पवार साहेबांचं आपल्याला देता येऊ शकतं. हे जेव्हा हे म्हणजे स्वतःला कृषी राजा म्हणून घेतात की त्यांच्यामुळे खूप मोठी क्रांती झालेली आहे भारतीय कृषी क्षेत्रामध्ये वगैरे, असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. आता नुकतंच राज ठाकरे यांनी 1 मेला वारेमाप कौतुक केलेलं आहे शरद पवार साहेबांचं की त्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये स्ट्रॉबेरीज विकायला आल्यात म्हणे. आता खरंच यांनी किती स्ट्रॉबेरी लागवडीसाठी काम केलं कोणास ठाऊक. म्हणजे आजपर्यंत तर कधी ऐकिवात नाहीये की गोविंदबागीमध्ये म्हणा किंवा सिल्वर ओक किंवा वांगी त्यांच्या 10 एकरामध्ये यांनी स्ट्रॉबेरी लावल्या होत्या म्हणून, अजिबातच नाही. पण आता ते राज ठाकरे कधी त्यांना जातीवादी म्हणत त्यांच्यावर आरोपाचा ठपका ठेवतात, तर कधी त्यांचं वारेमाप कौतुक करायला सुरू करतात. कदाचित आता उद्धव ठाकरे यांच्या वळसणीला लागल्यामुळे शरद पवारही त्यांना गोड वाटत असावेत. अखेर राज ठाकरे ते आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना, तसं राजसाहेबांचे आलं राजसाहेबांच्या मनात इथे कोणाचे चाले ना. मित्रांनो, अशाच स्वभावाची आणखी एक व्यक्ती आहे आपल्याकडे, ज्यांचं नाव आहे वांगीताई उर्फ सुप्रिया सुळे. आता यांचं कसं आहे माहितीये का? म्हणजे ह्या पवारांबद्दल जर बोलायचं असेल तर म्हणजे आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या. सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार आहेत. शरद पवार बोलले होते ना, सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार आहेत. मात्र सुप्रिया सुळे ह्या आतल्या पवार आहेत. बघा, सुळेंना आतलं पवार म्हणायचं आणि सुनेत्राला बाहेरचं पवार म्हणायचं. काय कमाल आहे की नाही? जबरदस्त बॉस, याला म्हणतात बुद्धिभेद. आणि हाच बुद्धिभेद करत शरद पवार महाराष्ट्राला झुलवत आलेत. यांना असं म्हटलं जातं की यांचं दिल्लीमध्ये खूप वजन आहे, दिल्लीमध्ये खूप दरारा आहे. असं काही नाहीये. राज्यसभेच्या खासदारकीसाठी लुटांगण घालावं लागलेलं आहे 10 जनपथला गांधींकडे, सोनिया गांधींकडे. यातच सोनिया गांधी ज्यांच्या विदेशी असल्याच्या मुद्द्यावरून यांनी वेगळी चूल मांडलेली होती आणि नंतर परत तिकडेच घुसलेले आहेत. म्हणूनच तर म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मात्र ही लोक त्यातली नाही आहेत आणि आपले वांगीताई पण याच पठडीतले आहेत बरं का. अर्थात वांगीताई यांचा हा सगळा जो काही वागण्याचा प्रकार आहे हा मानभावीपणा आहे. बोलायचं एक, करायचं भलतंच, दाखवायचं तिसरंच काहीतरी. ही आपल्या वडिलांची स्टाईल यांनी पुरेपूर उचललेली आहे. आणि आज तर कमाल असा मुद्दा तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो, की हे पवार बघा कसं लोकांना उल्लू बनवतात, मूर्ख समजतात. रोहित पवारही, सुप्रिया सुळेही आणि मोठे पवार साहेब तर काय जाणते राजेच आहेत ना. ते अंतर्यामी आहेत, अंतर्ज्ञानी आहेत आणि त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा प्रमाण असतो असं त्यांच्या अनुयायांना वाटतं. मात्र आता अनुयायांची संख्या देखील झपाट्याने कमी झालेली आहे आणि हे गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता सुप्रिया सुळे यांनी एक नवीन स्टेटमेंट दिलेलं आहे जे 2029 बद्दलचं आहे. आणि सुळे कसं धडधडीत खोटं बोलतात या विधानाच्या मागून, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या मित्रांनो. तुर्तास आपल्याला आपल्या परिवाराच्या सत्कर्मामध्ये जे अन्नदान आपण करत आहोत, कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा करत आहोत, औषधोपचार असोत किंवा त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांची सेवा, त्यांना अनवाणी फिरतात बिचारे म्हणून आपण त्यांना चपला वगैरे सुद्धा देतो, वस्तू देतो, कपडे देतो. आपण शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम करतो. तर या सत्कर्मामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यातल्या काहींची नावं तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं. त्याचं कारण असं आहे की यांच्याप्रमाणेच कदाचित आणखी काही जण माणुसकीचं दर्शन घडवतील. तर रमेश भंडारे यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. सुधाकर श्रीखंडे
यांनी देखील अमूल्य असं सहकार्य केलंय. राजेंद्र दिवे यांनी देखील अमूल्य असं सहकार्य केलेलं आहे. दत्तात्रय विठ्ठल ठाकूर देसाई यांनी देखील अमूल्य असं सहकार्य केलं आहे मित्रांनो. बळीराम उल्हलकर यांनी देखील आपल्या या सत्कर्मामध्ये सहकार्य केलेलं आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, तुम्हाला देखील जर यांच्याप्रमाणेच माणुसकीचं दर्शन घडवत त्या गोरगरिबांसाठी, आपल्याच हिंदू माता बंधू भगिनींसाठी जर काही करायचं असेल तर दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते निश्चित द्या. सोबत ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आवर्जून व्हॉट्सअपवर ठेवा. परिवाराच्या म्हणजे यांच्याप्रमाणेच आपल्या देखील पावत्या आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मात पुढे या मित्रांनो. शेवटी आपले कर्मच आपल्या सोबत येणार आहेत. एक महत्वाचा मुद्दा, आपल्या परिवाराचे एक सहकारी आहेत, सदस्य आहेत, ज्यांचं नाव आहे श्री महेश नातू. महेश नातू यांनी आपल्याला एक विचार दिलेला आहे. आपल्याला त्यांनी एक सल्ला दिलेला आहे की आपण आता जे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत ना, हे वृक्षारोपण करण्यासाठी वड, पिंपळ यासोबतच बदामाचं झाड देखील लावायचं. सुरुवात आपण बदामाच्या झाडापासून यासाठी करणार आहोत कारण नातू साहेबांनी सांगितलेलं आहे की एकतर बदामाचं झाड हे झपाट्यानं वाढतं आणि त्याला पाणी देखील कमी लागतं. त्या तुलनेमध्ये वड आणि पिंपळ हे वाढण्यासाठी अवधी खूप लागतो. शिवाय बदामाचं झाड हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन देतं. त्यामुळे बदामाच्या झाडांपासून आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. आपल्या प्रियजनांसाठी झाड लावायला फक्त परिवाराला मदत करा. झाडाचं संगोपन ही परिवाराची जबाबदारी आणि त्याची आम्ही देतोय खात्री. तेव्हा पुढे या आणि योगदान, सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद नक्की असू द्या. मित्रांनो, आता आपण बघूया की सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार किंवा हे जे पवार कुटुंब आहे यांच्या बाबतीमध्ये नेमकं 2029च्या अनुषंगानं काय विधान केलेलं आहे. मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळेसही मी होऊ देणार नव्हते. पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही आणि जे झालं झालं गंगेला वाहिलं. पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही. वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही. बघा, सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की 2029ला मी पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे आता लोकसभेला इकडून सुळे आणि तिकडून हे उभे होत्या सुनेत्रा पवार, त्यानंतर आमदारकीसाठी युगेंद्र पवार हे अजितदादांच्या विरोधामध्ये उभे राहिले होते, हे माहीत असून सुद्धा की आपला पराभव होणार आहे. पण आता शेवटी काका ते काकाच. काकांनी फूस लावली, म्हणजे आजोबांनी फूस लावली, पुढे केलं आणि आजोबांना असं वाटलं की आता पुतण्याला हिसका दाखवावा थोडासा, म्हणून युगेंद्रला पुढे 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 करत राहिले. मात्र अजितदादा यांचं काम खूप मोठं आहे बारामतीमध्ये. त्यांनी खूप काही केलंय बारामतीसाठी. त्या जोरावर ते विक्रमी मताधिक्यानं निवडून आले होते. आता रोहित पवार काय बोलले होते, अगदी 3 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. रोहित पवार यांचं म्हणणं असं होतं की 2029 बद्दल आता काहीही बोलता येणार नाही. कदाचित 2029ला पवार विरुद्ध पवार होऊ शकतं. म्हणजेच काय तर सुळे परत एकदा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लढू शकतात लोकसभेला आणि पार्थ पवार विरोधात युगेंद्र पवार बारामतीतून लढू शकतो, किंवा रोहित पवार हा स्वतः देखील पार्थच्या विरोधात लढू शकतो हा बारामतीतून. त्याचं कारण असं आहे की रोहित पवारचं जे मतदारसंघ जो आहे जिथून तो 1100 मतांवर म्हणजे पोस्टल मतांवर निवडून आलेला आहे, तो मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा. मात्र आपला मतदारसंघ सोडून, कर्जत जामखेड सोडून रोहित पवार हे कायम बारामतीत पडीक असतात, नाहीतर मुंबईत पडीक असतात. आता तर काय, आता दिल्ली गाठलेली आहे. रोहित पवार हे दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन तिकडच्या नेत्यांची भेट घेऊ लागले. बघा 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 अजित पवारांसोबत काय झालं वगैरे 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 वगैरे. तर त्यांचं हे जे ढोंग आहे, नाटक आहे, हे अजूनही सुरूच आहे. मित्रांनो, एक गोष्ट यातून ठामपणे स्पष्ट होते की पवारांच्या मनामध्ये काहीतरी भलतच चालू आहे. म्हणजे तीनही, शरद पवार असोत किंवा
रोहित पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत, शरद पवार काहीच बोललेले नाहीत, पण त्यांनी केलंही काहीच नाही. ना ते सुनेत्रा वहिनींचा फॉर्म भरायला गेले, ना प्रचाराला गेले, ना मतदानाला गेले. अहो, चक्क मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर यांना डिस्चार्ज झालाय. एक दिवस अगोदरही होऊ शकत होता डिस्चार्ज. त्याचं कारण असं होतं, ब्रिज कँडीमध्ये यांना जे ऍडमिट करण्यात आलेलं होतं ते काही ते तब्येत बिघडलेली आहे आणि खूपच आता उठता येत नाही, बसता येत नाही अशी परिस्थिती झाली, असं काही नव्हतं. रुटीन चेकअपसाठी पवार साहेब ब्रिज कँडीमध्ये दाखल झालेले होते. रुटीन चेकअप ज्याचं करायचं असतं त्याला इतके 3-3, 4-4 दिवस ऍडमिट करतात का? 3-3 दिवस रुटीन चेकअप चालतं का? म्हणजे इकडे मतदान संपलं आणि त्यांनी डिस्चार्ज घेतला. याचाच अर्थ असा आहे की यांचा अंतर्गत विरोध हा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारला आहेच. मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात की गोविंदराव पवार आणि शारदा काकी पवार यांच्या घराण्यातल्या कोणत्याही पवारांच्या विरुद्ध पवार लढणार नाहीत. आणि नंतर मग असं म्हणायला लागतात की मी मुद्दाम ही नावं घेतलेली आहेत, नाहीतर तुम्ही म्हणाल की उद्या कोणी दुसरा एखादा पवार उभा राहिला तर मी उभी राहणार नाही का? सुप्रिया सुळे तर असंही बोललेले आहेत की जर खरंच अशी वेळ आली, म्हणजे सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ उभे आहेत बारामतीतून असं जर मला कळलं तर मग मी वेगळा निर्णय घेईल. वेगळा निर्णय म्हणजे काय? तर मी दुसरा मतदारसंघ निवडेल. कोणता मतदारसंघ निवडणार? दुसरा मतदारसंघच नाहीये की जिथून ठामपणे निवडून येण्याची शक्यता आहे. कदाचित इथून पुढे बघा, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतोय मित्रांनो तुमच्या समोर, आणि यावर तुमचं मत मात्र निश्चित हवंय मला. हा, कदाचित इथून पुढे म्हणजे आता 3-4 टर्म तर झाल्यात खासदारकीच्या लोकसभेतून, इथून पुढे आपल्या पित्याप्रमाणेच आयुष्यभर यांना मागच्या दरवाज्यानं राज्यसभा मिळवायची असेल. म्हणजे तंटाच नको कुठलाच यार. कोण जाणार ते प्रचाराला, आणि कोण ते खोटं नाटक हसणार, आणि कोण ती खोटी आश्वासनं देत बसणार, आणि कोण कशाला एवढी बडबड करायची ना. त्याच्यापेक्षा गांधींची स्तुती करा, गांधींचं कौतुक करा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं कौतुक करा, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेची वरवर करा, संपला विषय. एवढे लाखो मतदार भुलवण्यापेक्षा हे 2-4, 5-10 लोक भुलवणं कितीकसा अवघड आहे. आणि हे भुलू सुद्धा शकतात. शेवटी यांचं त्रांगडं आहे, साटलोटं आहे एकमेकांशी. त्याच्यामुळे सुप्रिया सुळे यांचा हा विचार असू शकतो, हा म्हणजे मी वेगळा मतदारसंघ निवडेल यावर विश्वास ठेवू नका. त्या म्हणण्यामागचा अर्थ असा आहे की मी सभागृहच बदलेन. म्हणजे लोकसभेपेक्षा राज्यसभा यांना सोपी आहे. आणि शक्यता आहे की आपल्या मुलीसाठी पवार साहेब 2029ला सभागृह सोडू सुद्धा शकतात, म्हणजे राजीनामा देऊ शकतात असं म्हणणं आहे माझं. आणि मग सुप्रियाला मागच्या दरवाज्यानं तिकडे घेतील. तब्येतीचं कारण ते देऊ शकतात, निश्चितच देऊ शकतात की मी आता खूप थकलेलो आहे, माझ्याच्याने आता होत नाही म्हणून मी राजीनामा देतोय, मात्र माझ्या जागी माझ्या मुलीला देशाची सेवा करण्याची संधी द्यावी. ऍक्च्युली सुप्रिया सुळे यांचं सुद्धा म्हणणं आहे की मी देशाची सेवा करते, मला देशाची सेवा करायची आहे. यांनी खरंच आतापर्यंत काय देशसेवा केलेली आहे हे ठळकपणे कधीच दिसलेलं नाहीये. ठळकपणे कशाला पुसटसही काही दिसलेलं नाहीये. हा फक्त जिथे कुठे यांची सत्ता नसते जेव्हा केव्हा तेव्हा रस्त्यावर उतरायचं नाही, रस्त्यांवरच्या खड्ड्यांसोबत सेल्फी काढायची आणि ती सोशल मीडियावर टाकायची, हे देशकार्य यांनी केलेलं आहे. आणि 10 एकरामध्ये 100 कोटीची वांगी पिकवलेली आहे. मात्र तो फॉर्म्युला शेतकऱ्यांना अजिबात दिलेला नाहीये. अर्थात आता यांचंच कॉन्ट्रडिक्शन सध्या सुरू आहे. रोहित पवार एकीकडे म्हणतात पवार विरुद्ध पवार होणार, सुप्रिया सुळे म्हणतात की मी मतदारसंघच बदलेन अशी वेळ आली तर. खरं तर हे तिघही जण विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे अजिबात नाही. हीच यांची सगळ्यात मोठी विश्वासार्हता आहे. मित्रांनो, या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या मनात नेमकं काय चालू असेल? रोहित पवार यांचं सध्या जे राजकारण सुरू आहे ते दादांचा वारसदार बनण्याचा आटोकाट प्रयत्न आहे, हे तर स्पष्ट झालेलंच आहे. मात्र आता पुढची त्यांची खेळी काय असू शकते? आणि सुप्रिया सुळे जे बोलले आहेत की मी मतदारसंघ बदलेन, या आपल्या विधानावर त्या ठाम राहू शकतील का? या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, तुमच्या मतांचा नेहमीच आदर आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, आपल्या परिवारातर्फे आपण आपल्या माता बंधू भगिनी
कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे हलाखीच्या परिस्थितीतले नातेवाईक यांच्यासाठी वस्तू, औषधोपचार, अन्नदान, बळीराजाची सेवा, त्याच्या गाई गुरांची, गोमातेची सेवा करत आलेलो आहोत, पुढेही करत आहोत. यामध्ये अनेकांचा सहभाग आहे, सहकारी आशीर्वाद, पाठिंबा आणि योगदान आहे. मित्रांनो, या अनेकांनी माणुसकीचं दर्शन घडवलेलं आहे, त्यामुळे खूप जणांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपणही प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन योगदान द्यावं, सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा. त्या लोकांना सहानुभूतीची नाही, आधाराची गरज आहे. म्हणूनच दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते निश्चित द्या. त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे इतरांप्रमाणे तुम्हालाही तुमच्या योगदानासाठी, सहकार्यासाठीची पावती मिळेल. मित्रांनो, तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओला शेअर सुद्धा करा. महाप्रपंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.